निघून गेले बाबा कुंभमेळ्यात. बाबा कुंभमेळ्यामध्ये असं कोणतंच स्वप्न घेऊन आले नव्हते की या सगळ्या कुंभमेळ्यामध्ये मी जाईन आणि तिथून पैसे कमवून गाडी, बंगला, घर घेईन. तर ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जे काही पैसे लागतात ते गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. परंतु आपले लोक हजार रुपये हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये, बर्गर, पिझ्झा खाण्यामध्ये घालवतील. परंतु अशा एखाद्या वृद्ध माणसाला एखादा रुपया दिला तरी तेथे रुपयात रुपयाचा हिशोब मागण्यासाठी उभे राहतील. बघा तिथे ती मुलगी किती मोठी दबंग मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या बाबांना उलट सुलट प्रश्न विचारतात. मित्रांनो, तुम्ही ती व्हिडिओ जाऊन बघा. ती व्हिडिओ बघितलात की तुमच्या डोळ्यामध्ये देखील पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण का ते जेव्हा असे त्या बाबांना प्रश्न विचारत होते तेव्हा मिळवलेले जे काही 1000-2000 रुपये होते ते एकत्र गोळा करून तो कापड आपल्या जवळ धरून ते लपवण्याचा प्रयत्न ते करत होते. कारण का त्यांना भीती वाटत होती की हे जे काही